माझे नाव मोहिनी गजानन धामणे। सर्वप्रथम रयतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी माझ्या पोवाड्यास सुरुवात करते। महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटलाय घाम। याला कोण घालेली असन, दरबारी पुसते बेगम। बडी बेगम म्हणजेच अली आदिलशहांची आई बर का। नजरेत तिच्या अंगार दरबार झाला ग पगार। कोणी घेईना तुझा कार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को। आणि त्याने विडा उचलला। नाव त्याचं अफजल खान, हे नाव त्याचं अफजल खान। जीता जाता जणू सैतान। खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकता चिरडून। हरबा सुभानाला कौतिक झाले दरबाराचे। खान निघाला मोठ्या दुर्मित, त्याचं घोडदळ पायदळ फौज फाटलई बकळ। अंगिदा हातीचं बळ पाहणारा कापतो चळचळ। वाटेत भितेल चिरडी, ठेचीत खानाची सेना निघाली। देवळ लुटली, गावं उद्ध्वस्त केली। ठेचीत खानाची सेना निघाली, आया बहिणींची आबरू लुटली। कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काही खरं नाही। इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज। जो तो हेच बोलू लागला, राजांची सेना मुठभर। खानाला कसा थपणार, काय लढावा हुनणार। चिंतेत पंत सरदार। महाराज, आपला जीव मोलाचा आहे। खानाचे सैन्य अफाट आहे। त्यांच्या समोर आपला टिकाव लागू शकणे शक्य नाही। यासाठी आपण 2-4 दिवसासाठी कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जावे। जिजामाता म्हणाल्या, काय म्हणाले रायबा? शिवबा केवळ आमचा पुत्र नव्हे तर मराठी मुलखाचा स्वाभिमान। आणि या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, पण असे बिहाडपणी पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमता कामा नये। अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा। धनी माल कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा। भेटीचा धाडला सांगावा, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा। खानाने हसत कबूल केला। दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान। त्यास नाही जा शिवाजी राजांच्या करामतीची, आणि त्यास नाही जाणीव शक्तीची। करीन काही कल्पना युक्तीची, हजी जी 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 जी। करीन काही कल्पना युक्तीची, हजी जी 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 जी। राजानं भेटीसाठी